मुंबई चारकोप परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी तिच्या आईसह सावत्र वडील आणि एका रिक्षा चालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी संबंधित मुलगी बेपत्ता झाली होती। तिच्या आईनेच तिच्या बेपत्ततेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती। तपासादरम्यान मुलीचा मोबाईल नंबर ट्रॅक करून पोलिसांनी तिला नालासोपारा परिसरात शोधून काढले। चौकशीसाठी तिला पोलीस ठाण्यात आणल्यावर मुलगी भावनिक तणावात असल्याचं दिसून आलं। तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या अमानवी अत्याचारांची माहिती पोलिसांना दिली। पीडित मुलगी चारकोपमध्ये आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत होती। तिने पोलिसांना सांगितलं की तिच्या सावत्र वडिलांकडून गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून वारंवार शारीरिक छळ होत होता। इतकंच नव्हे तर तिच्या आईनेही तिच्यावर मानसिक दबाव टाकत तिला अनैतिक पद्धतीने उपयोग करण्यास भाग पाडल्याचं पीडितेने सांगितलं। ती वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः वसई विरार परिसरातील हॉटेलांमध्ये पाठवली जात होती। या ठिकाणी क्लायंट्स भेटवून दिले जातं आणि त्यातून पैसे घेतले जात असल्याचं पीडितेने सांगितलं। याशिवाय एका रिक्षा चालकानेही तिला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। या अमानुष प्रकारांमुळे घाबरलेली मुलगी अखेर आपल्या मैत्रिणीच्या घरी जाऊन लपून बसली होती। पोलिसांनी तिला शोधून काढल्यावरच या सगळ्या घटनांची माहिती समोर आली। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आई, सावत्र वडील आणि संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे। या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही घटना अतिशय गंभीर असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण करत आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे।